नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आज नव्याची पौर्णिमा आहे, त्यासाठी शेंगदाणं सोलून ठेवली होती. बघा, घुगऱ्या करायसाठी 5 प्रकारचं धान्य घेतले ते, कारण नव्याला नवधान्य लागतं म्हणून सगळं गोळा केले. ज्वारी, हरभरा, गहू, मका आणि शेंगदाणं. तर आता माझी डाळ शिजली आहे बघा. ते घुगरीचं साहित्य गोळा करून ठेवले. आता डाळ शिजली, कणिक मळ्या बघा हे पोळ्यासाठी, आणि हे बाकीचं साहित्य करायसाठी कानावलं मोदक करायसाठी ती मळ्या कणिक. तर आता मसाला बारीक करायचा आहे, काढून ठेवला आहे. तर त्या घुगऱ्यासाठी पाणी ठेवले बघा, कारण ह्या घुगऱ्या या मानाच्या असते, त्या घुगऱ्या लागते त्या नव्याच्या पौर्णिमेला नव म्हणून सगळ्या ह्या घुगऱ्याचं सगळं गोळा करून ती शिजवून घ्यायचं असतं. तर आता गूळ आणि शेंगदाणे एक जाग केले ते, कारण शेंगदाणे भाजून ते साल्ट काढून घेतले त्याचं. आता त्याचं हे बारीक कूट केले बघा. आता ह्या कुटाचं कानावलं आणि मोदक करायचं, त्यासाठी ही बारीक केले. तर आता घुगरे माझ्या शिजायलाच लागले ते बघा. आता त्यात हे वेलदोडं घालायचं चिचून, आणि आता मसाला करायचा चालला आहे आमटीसाठी. तर आता हे सारण बघा त्यात घालायसाठी बाजूला काढून घेतलं आहे मी. आणि आता डाळ येळून घेतली आहे बघा. आता येळवणे काढून घेतले, डाळ नितळायला ठेवल्या. आता डाळ झाली तर गूळ चिरून घ्यायला लागल्या, कारण आम्ही गुळाच्याच पोळ्या करतो. आता हे पुराण परतून घ्यायचं, आणि आमट्या फोडणीला टाकले ते बघा, आणि तिखट आमटी झाली. तर आता हे मी मोदक करायला घेतले ते, कारण आता मोदक करून सगळ्या निवदाचं करायचं असतं. मोदक झालं की पुन्हा मग कानावलं हे करून घ्यायला लागते ते, कारण ती मुटकं फळं आणि लातिंब्या करून घेतले त्या. आता मोदक करायला लागल्या. आता मोदक करून, कारण नव्याच्या पौर्णिमेला हे नैवेद्य दाखवायसाठी हे सगळं नऊ करायचं असतं, कारण नव्याची पौर्णिमा म्हटल्यावर 9 सगळं लागतं त्याला. तर हे बघा सगळं करून मी ठेवलं आहे, लातिंब्या, मुटकं आणि गोळं करून ठेवले ते. तर आता हे कानावलं करायला लागल्या. कानावलं करताना त्याला कोरायचं नसतं, कारण कोरणी लावायची नसते, त्याला फिरकी लावायची नसते, त्यामुळे ते मुरड घालूनच कानावलं करायचं असते ते. हे असं काय आहे काय माहीत नाही, पण पहिल्यापासून करते तसंच आम्ही पण करतो, कारण आम्हाला पण काय माहीत नाही, कामून असं करते ते मुरड घालते ते. तर आता हिचं पुराण वाटून झालं आहे बघा. हिनं पुराण वाटून घेतलं, तर आता आमच्यात रंगाचं काम चाललं आहे बघा. हे रंग द्यायला लागले ते, त्यांची गडबड बाहेर चालली, आमची गडबड आत चालल्या, कारण आता त्यांनी सुट्टीच घेतली नाही त्यामुळं आमचं पण इकडं पटपट उरकायचं चाललं आहे, कारण रंगाचं ती पुट्टी घासल्यामुळे उडते ना. तर आता हे बघा दिवा करून घेतला आहे मी. कोण 9 दिवा करतं, आम्ही एकच दिवा करतो, पण त्याला 7 वातीचा एक दिवा करतो, त्यात 7 वाती लावायचे. तर आता ही मी तळून घ्यायला लागल्या, मोदक तळून घ्यायला लागले. आता मोदक तळून म्हणजे मोदकाबरोबर सगळंच तळून घ्यायचं, ते फळं मुटकं सगळं तळून घेतलं नाही, सगळं तळून घ्यायचं एकदम. तर आता हे मोदक माझं तळून झाले ते बघा. आता कानावलं ते तळून घ्यायचं. हे बघा घुगऱ्या शिजले त्या, कारण घुगऱ्या आता शिजून बाजूला ठेवले त्या. हे सगळं माझं तळून झाले बघा, दिवा बिवा सगळं तळून झाले. आता तळायला लागले बघा. आणि तळून झालं की भजी करायला लागल्या, कारण आता भजी करून झाले की पोळ्याच करायचे, त्यामुळे आता पोळ्या लाटायला लागल्या बघा. नव्याच्या पौर्णिमेला पौर्णिमासाठी पोळ्या हे सगळं करायला लागतं. त्या 9 पोळ्यांचा नैवेद्य. हे बघा नैवेद्य भरला आहे कसा बघा, असा नैवेद्य त्या अशा वाती लावायची असते त्या दिव्यात. तर दिव्यात ह्या वाती लावते. आम्ही ओवाळ्यासाठी बाहेर आलो आहे, कारण आज चंद्रोदय लवकरच निघतो. चंद्राला ओवाळायचं असते, त्यामुळे ते ओवाळ्यासाठी बाहेर आले आम्ही बघा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक करा.